नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलवर। यानंतरचा चॅप्टर जे की आपण सामान्य ज्ञान इयत्ता 8वीचं अभ्यासत आहोत, त्यातील तिसरा चॅप्टर आहे बल व दाब। यामध्ये आपल्याला प्लावक बल तसेच बलाचं SI युनिट या सगळ्या गोष्टी विचारतात। या चॅप्टरमध्ये एकदम शॉर्ट माहिती आहे, ती आपण अभ्यासूया। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। एखाद्या वस्तूवर एकापेक्षा अधिक बले प्रयुक्त असतील तर त्या वस्तूवर होणारा परिणाम हा त्यावर प्रयुक्त निव्वळ बलामुळे असतो। त्यानंतर नेहमी लक्षात ठेवा, या तक्त्यामध्ये वस्तू व गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व असं म्हणतात। म्हणूनच बाहेरून बल प्रयुक्त न केल्यास स्थिर स्थितीतील वस्तू स्थिर राहते व गतिमान स्थितीतील वस्तू गतिमान राहते। त्यानंतर जडत्वाचे प्रकार आहेत, 3 प्रकार पडतात: विराम अवस्थेतील जडत्व, गतीचे जडत्व आणि दिशेचे जडत्व। आता विराम अवस्थेतील जडत्व म्हणजे काय आहे नेमकं? तर वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विरामावस्थेत बदल करू शकत नाही त्यास विराम अवस्थेतील जडत्व म्हणजे काय? तर बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात। त्यानंतर गतीचे जडत्व, वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही त्यास गतीचे जडत्व असं म्हणतात। याच्यामध्ये उदाहरण पाहायचं झालं तर आपला फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ तसाच फिरतो व बस अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात। त्यानंतर दिशेचे जडत्व, वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या दिशेने गतीची दिशा बदलू शकत नाही यास दिशेचे जडत्व म्हणतात। जसं की सरळ वाहन जात असतं, गतिमान असतं, तेव्हा अचानक वळण आल्यास प्रवासी विरुद्ध दिशेला फेकले जातात। त्यानंतर दाबाचं एकक किंवा युनिट ऑफ प्रेशर, बलाचं SI पद्धतीतील युनिट हे न्यूटन आहे व क्षेत्रफळाचे एकक m² किंवा चौरस मीटर आहे व दाबाचे एकक Nm² असे होईल। यालाच आपण पास्कल असं म्हणतो। हवामानशास्त्रात दाबाचे एकक बार आहे, तर 1 बार = 10⁵ पास्कल। दाब ही अदिश राशी आहे। यानंतर माहीत आहे का तुम्हाला, या तक्त्यामध्ये एखादी वस्तू द्रावणात टाकल्यास ती वस्तू द्रवात बुडेल, वर येऊन तरंगेल किंवा द्रवाच्या आत तरंगेल, हे कसे ठरतं? तर एक आहे प्लावक बल, वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू तरंगते। त्यानंतर दुसरा आहे प्लावक बल, वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर वस्तू बुडते आणि तिसरा आहे प्लावक बल, वस्तूच्या वजना एवढेच असेल तर वस्तू द्रावणामध्ये तरंगते। आता हे सर्व झाले असंतुलित बल किंवा प्लावक बलाचं वेगवेगळं रूपांतर। त्यानंतर परिचय शास्त्रज्ञांचा, या तक्त्यामध्ये त्यांनी आर्किमिडीज हे ग्रीक शास्त्रज्ञ आणि प्रखर बुद्धीने गणिती होते यांचा परिचय दिला आहे, ज्यांनी पायचं मूल्य हे आकडेमोड करून काढलेलं आहे। भौतिकशास्त्रात तरफा, कप्पी, चाके यासारखी त्यांचे ज्ञान ग्रीक सैन्याला रोमन सैन्याशी लढताना उपयोगी ठरले। भूमिती व यांत्रिकीकरणामधील त्यांचे काम त्यांना प्रसिद्धी देऊन गेले। बाथटबमध्ये स्नानासाठी उतरल्यावर बाहेर सांडणारे पाणी पाहून त्यांना
वरील तत्वाचा शोध लागला. युरेका युरेका म्हणजे मला सापडले असे ते ओरडत त्याच अवस्थेत रस्त्यावर धावले. यानंतर पदार्थाची घनता व सापेक्ष घनता. घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. घनतेचं एकक एसआय पद्धतीत किलोग्राम किंवा मीटरचा वर्ग. पदार्थाची शुद्धता ठरवताना घनता हा गुणधर्म उपयोगी ठरतो. पदार्थाची सापेक्ष घनता पाण्याच्या घनतेच्या तुलनेत व्यक्त केली जाते. मग ही सापेक्ष घनता काय असते? तर सापेक्ष घनता म्हणजे पदार्थाची घनता भागिले पाण्याची घनता. हे समान राशीचे गुणोत्तर प्रमाण असल्यास याला एकक नाही. सापेक्ष घनतेलाच पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व म्हणतात. हा झाला आपला तिसरा चॅप्टर, ज्याचं नाव आहे बल व दाब. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, महत्त्वाची सूचना म्हणजे 14 तारखेला आपल्या चॅनलला 2 वर्ष कंप्लीट होत आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल हा एकाच व्हिडिओमध्ये प्रीमियर सुरू होईल सकाळी 10 वाजता. तर सर्वांनी पाहायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल परत एकदा धन्यवाद. आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा.